पुणे शहरात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। आज पुणे शहरात 41 डिग्री टेम्परेचरची नोंद झालेली आहे आणि अर्थात या उन्हाच्या तडाख्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अनेक लोक रसवंती गृहांवर गर्दी करताना दिसतायत। आता मी जंगली महाराज रस्त्यावर आहे। इथं जर आपण बघितलं तर लोक उसाचा रस असेल, लिंबू पाणी असेल, त्याचबरोबर नारळ पाणी असेल असं पिताना दिसतायत, कारण उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलेला आहे। दुपारी 1 ते 4 पर्यंत लोक बाहेर देखील पडत नाहीये। रस्त्यावर देखील खूप कमी गर्दी दिसते। सध्या माझ्यासोबत काही स्टुडंट्स आहेत जे कॉलेजवरून सुटून थेट या रसवंती गृहामध्ये आलेले आहेत। उन्हाचा तडाखा वाढलेला दिसतोय। हो, खूप जास्त वाढलेला आहे आणि स्कार्फ शिवाय आम्ही बाहेरही नाही पडू शकत आहे आणि त्यावरून आम्हाला असं म्हणजे खूप तहान लागते आणि मग आम्हाला ऑप्शन आहे तर रसवंती वगैरे तेच आमचं ऑप्शन आहे सध्यासाठी तरी। खूप जास्त ऊन वाटतंय, म्हणजे सगळेजण गर्दी करतायत, बाहेर पडत नाहीत 1 ते 4। हो, नाही पडत आहेत। नंतर मग दुपारी जरा ऊस प्यायचा, जरा रस पिऊशी वाटलं की मग आम्ही येतो आणि इथे पिऊन जातो, परत कॉलेजमध्ये परत जातो। अनेक लोक जर आपण बघितलं तर बाहेर सुद्धा पडत नाहीयेत गर्दीच्या वेळ। म्हणजे आपण इतर वेळेस बघितलं तर पुणे शहरात रस्त्यांवर खूप गर्दी असते, मात्र दुपारी 1 ते 4 अक्षरशः रस्त्यांवर या ठिकाणी कमी गर्दी दिसते। आणखीन काही लोक आहेत। दादा, तुम्ही ऊसाचा आस्वाद घेताय रसाचा, काय तडाखा वाढलाय उन्हाचा? खूप टेम्परेचर वाढलेलं आहे, दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला आहे। वृक्षारोपण लोकांनी कमी केले आहे, त्या वृक्षांची तोड होती, त्यामुळे आता तुम्ही बघत असाल तर साधारणतः 4:30 वाजले। 4:30 वाजता सुद्धा उन्हाचा तडाखा आहे आणि 4:30-5 वाजता सुद्धा रसवंती गृहात येऊन ऊसाचा रस प्यायची वेळ आता सध्या आमच्यावरती आलेली आहे। अर्थात जर आपण बघितलं तर हा उन्हाचा तडाखा या ठिकाणी वाढताना दिसतोय आणि हवामान खात्याकडून जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्यानुसार पुढील 5 ते 6 दिवस अशाच पद्धतीने उन्हाचा तडाखा राहणार आहे। किंबहुना तापमानात वाढ सुद्धा होऊ शकते, त्यामुळं काळजीपूर्वक लोकांनी बाहेर पडावं। गरज असेल तरच लोकांनी 1 ते 4 या ठिकाणी बाहेर पडावं आणि जास्तीत जास्त पाणी प्यावं, जेणेकरून या उन्हाचा त्रास त्यांना होणार नाही। मात्र ऊन चांगलेच या ठिकाणी वाढताना दिसतंय। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।